आज माझ्या गावाकडची बाजरीची भाकर बनवत आहे. मी काय करते त्याच्यात तांदूळ मिक्स करते किंवा काय माझ्यापासून काय तसं काय होत नाही. मी नुसती बाजरीची भाकर म्हणजे 2 मुठी पीठ काढायचं. त्या 2 मुठी पीठ काढल्यानंतर थोडं थोडं पाणी त्याच्यात घालत जायचं. आता नंतर जसं फेटून घेतलं ते पीठ चांगलं घ्यायचं आणि मग नंतर ते उंडा मळून मळून काढल्यानंतर ते उंडा बनवत जायचं. बनवल्यानंतर त्याचं साडं बनवल्यानंतर खाली पिठाच्या आकारामध्ये आपण उंडा घ्यायचा. जेवढं पीठ आहे तेवढंच उंडा घ्यायचा आणि मग खाली जर असं पीठ टाकून ती थापायची चालू करायची. जिथपर्यंत भाकर ती पातळ होत नाही तिथपर्यंत थापतच जायची. थापल्यानंतर ती भाकर एका बाजूनं उचलायची आणि मग ती तव्याला चांगला गरम झाल्यानंतर तवा याच्यामध्ये टाकायची. टाकल्यानंतर वरून त्याला पाण्याचा शितळा मारायचा आणि एका बाजूला चांगली शिजून द्यायची. त्याच्यानंतर पलटी मारायची. ती बी घडी पलटी मारत जायचं नाही. एका बाजूला पूर्ण तिला शेकून द्यायची. शेकल्यानंतर ती भाकर एकच बार पलटी करून दुसऱ्या बार टाकायची तर भाकर फुगल्याला. त्या काळामध्ये माझ्या मोठी बहीण असायची. मग आम्ही छोटे असायचं. माझी बहीण म्हणायची चला बाजरीच्या भाकरी आज करायला घेऊया. मग ती आपली एकदम मजाच खातर आम्हाला बसवायची आणि आम्हाला म्हणायची असं उंडा कर, असं पीठ मळ, एकदम पीठ कसं रगडायचं ते तर पण तुला आलं पाहिजे. आम्ही असं तरी लहान लहान असताना आम्हाला ती भाकर शिकवत जायची. तेव्हा आम्ही तिच्या हाताकडे बघत राहायचो. आका कशी भाकर करते कशी नाही. आका दुसऱ्या दिवशी आम्ही पण करायला बसलो. आका आम्हाला शिकवत होते अशी पीठ मळायचं, अशी भाकर थापायची, अशी गॅसवर टाकायची आणि मग ती भाकर एक बाजूनं चांगली पकवून द्यायची ना मग उलटी करायची. उलटी केल्यानंतर त्या बी बाजूनं आम्हाला घडी पलटी मारायला लावत नव्हते. बोलायचे थांबा ते मला चांगलं होऊ द्या, एका बाजूनं चांगली शिकवू द्या मग दुसऱ्या बार तुम्ही टाका. मग आम्ही ते लक्षात ठेवलं. मग आम्ही एकच बार चांगली भाजून द्यायचं आणि दुसऱ्या बार टाकल्याकडे भाकर काढायला लावायची.